बीटी कापूस आपल्या सर्वांच्या ओळखीचा. बऱ्याच वर्षांपासून त्याची लागवड शेतांमध्ये केली जाते. पण जवळपास 24-25 वर्षांपूर्वी बीटी कापूस मंजूर करायचा की नाही यावर मोठा वाद सुरू होता. शेतकरी संघटना, पर्यावरणवादी, राजकीय पक्ष आणि माध्यमांमध्ये या विषयावर तीव्र चर्चा होत होती. संसदेत या विषयावर प्रश्न विचारले जाणार होते. अशा वेळी शरद पवार यांच्या विनंती खातर एका महिलेनं शरद पवार, ऑस्कर फर्नांडिस आणि मनमोहन सिंग यांच्या समोर सुमारे 1.5 तास बीटी तंत्रज्ञान, बीटी कापसाबद्दल माहिती दिली. त्यांच्या या सादरीकरणानंतर डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले, आता मला वाटत नाही की संसदेत या विषयावर मला कोणताही प्रश्न पडेल. या महिला होत्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव. त्यांनी जैवतंत्रज्ञानाचा भारतात उदय होत असताना ते फक्त प्रयोगशाळेत न राहता समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. ईशान्य भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत त्यांनी 70 पेक्षा जास्त जैवतंत्रज्ञान विभाग उभारण्यासाठी नेतृत्व केलं. त्यामुळे त्यांना नाव दिलं इन्स्टिट्यूशन बिल्डर. परंतु सुरुवातीला त्यांचं स्वप्न होतं संशोधक होण्याचं, नवनवे शोध लावण्याचं. त्यांच्या एका संशोधनामुळे रबर उत्पादन व्यवसायात मोठा बदल झाला. त्याचा फायदा मलेशियाच्या शेतकऱ्यांना झाला. पण कधी कधी आपण आयुष्यात एक स्वप्न पाहतो, पण आयुष्य आपल्याला त्याहून मोठ्या उद्देशासाठी निवडतं. असंच काहीसं झालं डॉक्टर मंजू शर्मा यांच्यासोबत. पण कोण होत्या डॉक्टर मंजू शर्मा? त्यांनी नेमकी काय काम केलंय आणि संशोधकापासून ते भारताच्या जैवतंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व इथपर्यंत त्यांचा प्रवास कसा झाला, पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. कर्तृत्ववान 3च्या 7व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 13 फेब्रुवारी 1940 उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये मंजू यांचा जन्म झाला. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक आणि स्वातंत्र्य सैनिक पंडित मदन मोहन मालवीय हे त्यांचे आजोबा. घरात देशभक्ती, शिक्षण आणि समाजसेवेची परंपरा. पण त्यांची खरी ओळख त्यांच्या घराण्यामुळे नाही, तर त्यांनी स्वतः घडवलेल्या कामगिरीमुळे निर्माण झाली. लहानपणापासूनच त्यांना शिकण्याची प्रचंड आवड होती. त्यांना वर्गातही सतत सर्वात पुढे राहायचं असायचं. त्यामुळे त्या ग्रंथालयात तासनतास बसून वाचन करायच्या. मोठ्या भावंडांशी आणि वडिलांशी चर्चा करायच्या. त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकण्याची जणू त्यांना सवयच होती. मात्र त्या काळात त्यांना पोटाच्या गंभीर आजाराचा त्रासही व्हायचा. त्यामुळं अनेकदा त्यांना शाळेत गैरहजर राहावं लागायचं. पण जिद्द इतकी प्रबळ होती की त्या पुन्हा मेहनत करून सर्वांच्या पुढे जायच्या. 6वीत असताना मेरी क्युरी, बिरबल साहनी आणि पी माहेश्वरी यासारख्या शास्त्रज्ञांच्या कामाने त्या प्रेरित झाल्या. 9वीत असताना त्यांना डॉक्टर बनण्याची इच्छा होती. मात्र त्यांच्या शिक्षकांनी त्यांची विज्ञानातली हुशारी ओळखली आणि त्यांना संशोधन क्षेत्रात जाण्याचा सल्ला दिला. आणि तिथूनच त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. लखनौ विद्यापीठातून त्यांनी वनस्पती शास्त्रात BSc, MSc आणि नंतर PhD पूर्ण केली. MSc मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आणि त्यांना बिरबल साहनी स्मृती सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलं. पुढे त्यांनी स्क्लेराइड्स नावाच्या वनस्पती पेशींवर संशोधन केलं. स्क्लेराइड्स म्हणजे वनस्पतींमध्ये आढळणाऱ्या कठीण, जाड भित्ती असलेल्या आणि आधार देणाऱ्या पेशी. या पेशी तयार कशा होतात, त्यांचा विकास कोणकोणत्या टप्प्यात होतो, त्यांना कठीणपणा कसा प्राप्त होतो, यासोबत त्यांनी स्क्लेराइड्स, खोड, फुलं आणि वनस्पतींच्या इतर अवयवांमध्येही कसं असतं याचा अभ्यास केला, जो आधी फक्त पानांपुरताच मर्यादित होता. त्यांच्या या संशोधनातून पहिल्यांदा समोर आलं की विविध वनस्पतींच्या वर्गीकरणासाठी या स्क्लेराइड्स पेशीची रचना, आकार आणि वितरण यांचा उपयोग करता येऊ शकतो. त्यांच्या संशोधनामुळे वनस्पतींच्या उत्क्रांती आणि वर्गीकरणाबद्दल नवीन माहिती जगासमोर आली. त्यामुळेच वनस्पती शास्त्रामध्ये त्यांचं हे महत्त्वपूर्ण योगदान मानलं जातं. यानंतर त्या अमेरिकेतल्या पर्ड्यू विद्यापीठात पोस्ट डॉक्टरेट संशोधनासाठी गेल्या. परंतु तिकडे जाण्याआधी त्यांच्या आईनं त्यांच्या समोर एक अट घातली, लग्नाची. तेव्हा डॉक्टर मंजू यांचा विवाह झाला डॉक्टर VP शर्मा यांच्याशी. डॉक्टर विनोद प्रकाश शर्मा हे देशातले अग्रगण्य मलेरिया संशोधक, तेही उत्तर प्रदेशचे. त्यांनी व्हेक्टर बायोलॉजी आणि जैव पर्यावरणाच्या माध्यमातून डासांवर नियंत्रण मिळवण्याच्या पद्धती विकसित केल्या. ते अनेक वर्ष WHO आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत काम करत होते. विज्ञान क्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारनं पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केलं. विज्ञान आणि संशोधनाची आवड असलेल्या या दाम्पत्यानं पुढे भारताच्या प्रगतीसाठी मोठं योगदान दिलं. असो,
पर्ड्यू विद्यापीठात डॉक्टर मंजू यांनी कार्ल लिओपोल्ड आणि रिचर्ड हॉल यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केलं, तेही लेटेक्स निर्माण करणाऱ्या वनस्पतींवर. लेटेक्स म्हणजे नैसर्गिक रबर तयार करण्यासाठीचा कच्चा माल, जो काही विशिष्ट झाडांपासून बाहेर येतो. डॉक्टर मंजू यांनी रबराच्या झाडांमधून जास्त लेटेक्स कसा मिळवता येईल यावर संशोधन केलं. त्यांनी शोधून काढलं की इथेरेल नावाच्या रसायनाचा वापर केला तर रबराचं उत्पादन जवळपास दुप्पट करता येतं. इतकंच नाही तर संशोधनाचा फायदा मलेशियातल्या शेतकरी आणि रबर उद्योगाला झाला, ज्यामुळं त्यांचं संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलं. त्यानंतर त्यांनी इडिओब्लास्ट या विशेष पेशींवरही संशोधन केलं. त्यांच्या संशोधन निबंधांना मोठी दाद मिळाली आणि त्यांना डेन्मार्क मधल्या कोपनहेगन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट अॅनाटॉमी अँड सायटोलॉजी इथं अतिथी वैज्ञानिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. विदेशात त्यांच्यासमोर उज्ज्वल संशोधनाची संधी होती, तरी त्यांनी मायभूमी परतण्याचा निर्णय घेतला. 1970 मध्ये त्या भारतात परतल्या. तसं पाहिलं तर केवळ 30व्या वर्षापर्यंत संशोधन करून त्या पुन्हा भारतात परतल्या होत्या. भारतात आल्यानंतर त्यांनी काम केलं डेहराडूनच्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये. तिथं त्यांनी औद्योगिक उपयोगासाठी महत्वाच्या अशा 150हून जास्त लाकडी वनस्पतींचा अभ्यास केला आणि अवघ्या 1.5 वर्षात प्रकाशित केले 3 महत्वपूर्ण आढावा लेख. त्यांना हे संशोधनाचं काम खूप आवडत होतं आणि तिथं त्यांना कायमस्वरूपी पदाची ऑफरही मिळाली होती. मात्र त्यांचे पती डॉक्टर व्ही.पी. शर्मा यांची दिल्ली इथं बदली झाली, त्यामुळं त्यांनाही दिल्लीला जावं लागलं. यानंतर त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. दिल्लीत आल्यानंतर दिल्ली विद्यापीठातील एका विशिष्ट प्रयोगशाळेत संशोधन सुरू करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र मंजू यांनी सांगितल्याप्रमाणे विद्यापीठातल्या अंतर्गत राजकारणामुळे तिथं त्यांना काम करण्याची संधी मिळाली नाही. हा त्यांच्यासाठी खूप वेदनादायक क्षण होता, कारण त्या म्हणतात, संशोधन आणि अध्यापन हेच माझं पहिलं प्रेम होतं. PhD आणि पोस्ट डॉक्टरेटच्या काळात मला तेच करायला सर्वात जास्त आवडायचं आणि कदाचित मी ते आयुष्यभरही केलं असतं. दिल्ली विद्यापीठात संधी न मिळाल्यामुळं त्यांनी घरी राहून त्यांच्या आधीच्या संशोधनावर आधारित असलेले शोधनिबंध आणि लेख पूर्ण करायला सुरुवात केली. याच दरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच ICMR ने त्यांना रिसर्च ऑफिसर पदाची ऑफर दिली. या काळात त्यांनी इंडियन मेडिसिनल प्लांट्स या महत्वाच्या ग्रंथाचं सहलेखनही केलं. तरीही त्यांची इच्छा पुन्हा संशोधनात परतण्याचीच होती. पण त्याच वेळी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये एक पद रिक्त असल्याची जाहिरात आली. त्यांच्या एका मित्राने त्यांना अर्ज करण्याचा सल्ला दिला. त्या म्हणतात, सुरुवातीला मी थोडी साशंक होते, पण शेवटी अर्ज केला आणि त्यानंतरचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. इथून डॉक्टर मंजू यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. 1974 मध्ये त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान विभागात काम सुरू केलं. पुढे योजना आयोग, पंतप्रधानांचं वैज्ञानिक सल्लागार समिती आणि जैवतंत्रज्ञान विभागात त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. पुढे 1990 ते 1996 या काळात त्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ सल्लागार होत्या आणि 1996 ते 2004 या काळात त्यांनी भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव म्हणून काम पाहिलं. हा काळ तसा भारतातल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी अतिशय महत्वाचा आणि संक्रमणाचा काळ होता, कारण याच काळात घरोघरी टीव्ही येत होते, टेलिफोनच्या जागी मोबाईल येऊ लागले होते, इंटरनेटचा उदय होत होता. तसाच तो जैवतंत्रज्ञानासाठी क्रांतिकारी ठरला. जगात जिनोमिक्स आणि बायो इन्फॉर्मॅटिक्सची सुरुवात होत असताना भारतही या नव्या युगात प्रवेश करत होता. बीटी कापूस, नवीन लसी, DNA आधारित निदान, जैव संशोधन आणि अत्याधुनिक संशोधन संस्था यांची पायाभरणी याच काळात झाली. आज भारतात जैवतंत्रज्ञान क्षेत्राबद्दल जे काही बोललं जातं त्याचा पाया याच काळात रचला गेला. यामध्ये उल्लेख झाला बीटी कापसाचा, जो आपण आजही वापरतो. पण त्याचा किस्सा आपण सुरुवातीलाच ऐकला होता, तो थोडा विस्ताराने पाहूयात. 2002च्या सुमारास भारतात बीटी कापूस मंजूर करायचा की नाही यावर मोठा वाद सुरू होता. शेतकरी संघटना, पर्यावरणवादी, राजकीय पक्ष आणि माध्यमांमध्ये या विषयावर चर्चा होत होती. संसदेतही या विषयावर प्रश्न विचारले जाणार होते. त्यावेळी डॉक्टर मंजू शर्मा जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव होत्या.
शरद पवार यांनी त्यांना बोलावलं आणि सांगितलं, बीटी कापसाबद्दल संसदेत मोठी चर्चा होणार आहे, त्यामुळे या विषयाची वैज्ञानिक बाजू समजावून सांगणं आवश्यक आहे. त्यानंतर डॉक्टर मंजू शर्मा यांनी शरद पवार, ऑस्कर फर्नांडिस आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या समोर सुमारे 1.5 तासाचं सादरीकरण केलं. बीटी तंत्रज्ञान म्हणजे काय, त्याच्यापासून ते भारतासाठी त्याचे संभाव्य फायदे आणि मर्यादा काय आहेत, हे सगळंच त्यांनी सांगितलं. सादरीकरण ऐकल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले, आता मला वाटत नाही की संसदेत या विषयावर कोणताही प्रश्न मला पडेल. हा प्रसंग डॉक्टर मंजू शर्मा यांच्या वैज्ञानिक नेतृत्वाचा आणि विश्वासार्हतेचा पुरावाच होता. डॉक्टर मंजू शर्मा यांच्या कार्यकाळात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचं बजेट 79 कोटींवरून 260 कोटींपर्यंत पोहोचलं. पण त्यांचं स्वप्न वेगळं होतं. त्यांना विज्ञान फक्त दिल्ली, मुंबई किंवा बंगळुरू पर्यंत मर्यादित ठेवायचं नव्हतं. विज्ञान देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. यासाठी त्यांनी देशभरातल्या विद्यापीठांमध्ये 70 पेक्षा जास्त जैवतंत्रज्ञान विभाग उभारण्यासाठी प्रयत्न केले. ईशान्य भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत संशोधन केंद्र निर्माण केली. राष्ट्रीय वनस्पती जीनोम संशोधन संस्था, जैव संसाधन विकास संस्था यासारख्या अनेक महत्त्वाच्या संस्थांच्या उभारणीत त्यांचं योगदान होतं. म्हणूनच त्यांना अनेक जण म्हणायचे इन्स्टिट्यूशन बिल्डर. त्यांनी केवळ संस्था उभारल्या नाहीत, तर विज्ञान समाजापर्यंत पोहोचवलं. आता आपण विज्ञान पोहोचवलं म्हणतोय, पण कसं, त्याची ही एक छोटीशी स्टोरी आहे. 1980 आणि 90च्या दशकात भारतात अनेक चांगले वैज्ञानिक संशोधन प्रकल्प होत होते. पण एक मोठी समस्या होती. प्रयोगशाळेत विकसित झालेलं तंत्रज्ञान शेतकरी, उद्योग आणि समाजापर्यंत पोहोचत नव्हतं. संशोधकांकडे तांत्रिक ज्ञान होतं, पण उद्योग उभारणी, पेटंट, निधी, बाजारपेठ आणि व्यावसायिकीकरण याचा अनुभव नव्हता. दुसरीकडे उद्योग क्षेत्राला उपयुक्त तंत्रज्ञान शोधण्यात अडचणी येत होत्या. ही दरी भरून काढण्यासाठी स्थापना करण्यात आली BCIL ची, म्हणजेच बायोटेक कन्सोर्टियम इंडिया लिमिटेडची. BCILचं प्रमुख काम म्हणजे लॅब टू लँड, म्हणजेच प्रयोगशाळेतलं संशोधन समाजापर्यंत आणि उद्योगांपर्यंत पोहोचवणं. डॉक्टर मंजू शर्मा या जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव असताना त्यांनी BCIL ला बळकट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा विश्वास होता की विज्ञानाचा खरा उपयोग तेव्हा होतो जेव्हा त्याचा फायदा सामान्य माणसाला होतो. त्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 46हून अधिक तंत्रज्ञानांचं उद्योगांकडे हस्तांतरण करण्यात आलं. डॉक्टर मंजू शर्मा यांनी विज्ञान क्षेत्रात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी, विशेषतः करिअरमध्ये खंड पडलेल्या महिला वैज्ञानिकांना पुन्हा संशोधन क्षेत्रात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केलं. त्यांचा ठाम विश्वास होता की अनेक महिला लग्न, मातृत्व, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक कारणांमुळे विज्ञान क्षेत्रातून बाहेर पडतात, पण त्यांना पुन्हा संधी मिळायला हवी. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वुमन सायंटिस्ट स्कीम यासारख्या उपक्रमांना त्यांनी पाठिंबा दिला. या उपक्रमांचा उद्देश होता संशोधन क्षेत्रातून काही काळ दूर गेलेल्या स्त्रियांना पुन्हा विज्ञानात परतण्याची संधी देणं, त्यांना संशोधन प्रकल्पांसाठी आर्थिक मदत करणं, त्यांच्या कौशल्यांचा देशाच्या विकासासाठी उपयोग करणं. आणि या योजनांमुळे अनेक महिला वैज्ञानिकांना पुन्हा प्रयोगशाळेत प्रवेश मिळाला. डॉक्टर मंजू यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यामध्ये पद्मभूषण, नॉर्मन बोरलॉग पुरस्कार, वासविक पुरस्कार, ओम प्रकाश भसीन पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार आणि अनेक विद्यापीठांच्या मानद डॉक्टर पदव्या यांचा समावेश आहे. त्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्थांच्या नेतृत्व पदावर कार्यरत होत्या. त्यांचे पती डॉक्टर VP शर्मा हे देशातले नामवंत मलेरिया संशोधक तर होतेच, त्यांचा मुलगा डॉक्टर अमित शर्मा हे प्रथिन संरचना विज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध संशोधक आहेत. विज्ञान हेच त्यांच्या कुटुंबाचं ध्येय आहे. पण इतकी मोठी यशस्वी कारकीर्द असूनही त्या स्वतःबद्दल एक गोष्ट नेहमी म्हणायच्या की एकदा की तुम्ही वैज्ञानिक झालात की तुम्ही आयुष्यभर विद्यार्थीच राहता. पुढे त्या म्हणतात, यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, त्यासाठी कठोर परिश्रम, चिकाटी आणि स्पष्ट ध्येय आवश्यक असतं. कदाचित हाच त्यांच्या यशाचा खरा मंत्र होता. त्यांनी संशोधन केलं, संस्था उभारल्या, धोरणं तयार केली, हजारो वैज्ञानिकांना प्रेरणा दिली आणि विज्ञानाला समाजाशी जोडलं. डॉक्टर मंजू शर्मा यांचं आयुष्य आपल्याला एक महत्त्वाचा विचार शिकवतं.
कधी कधी आयुष्य आपल्याला हवी असलेली वाट देत नाही, पण आपण जिद्द, प्रामाणिकपणा आणि ध्येय सोडलं नाही तर ते आपल्याला त्याहूनही मोठ्या उद्दिष्टासाठी तयार करत असतं. आज डॉक्टर मंजू शर्मा यांचं काम केवळ भारताच्या विज्ञानाच्या इतिहासातला एक अध्याय नाही, तर भविष्यातल्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. आणि म्हणूनच डॉक्टर मंजू शर्मा या केवळ एक वैज्ञानिक नव्हत्या, त्या भारताच्या वैज्ञानिक भविष्याचा शिल्पकार होत्या. डॉक्टर मंजू शर्मा यांचा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि आमची ही कर्तृत्ववान महिलांची सिरीज तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा एपिसोड आठवणीने पाहण्यासाठी आत्ताच ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.